हे बघ नीट ऐक. आपली मैत्री आहे ना, तिचे आई वडील या जगात नाहीये. दे आर पास्ट अवे. हो काय काय सांगताय काय तुम्ही? मी माझ्या कानांनी ह्या कानांनी ऐकलंय, आणि ते पण सौमित्रच्या तोंडून, की मैत्रीचे आई बाबा या जगात नाहीयेत. दे आर पास्ट अवे. पास्ट अवे. आणि हो, मैत्री आई वडिलांबद्दल जरा जास्तच सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तिच्या देखत हा विषय काढू नका असं बजावलंय त्यांनी. मी कशाला, म्हणजे आपण तरी दोघं कशाला बोलू या विषयावर? हो काय हो, काय वाटत असेल हो त्या लेकराला? हो ना, मलाही खूप शॉक बसला हे ऐकून. बिचारी आपल्या घरी येते तेव्हा किती आनंदात असते. येऊ सुद्धा ना, चांगल्या माणसांच्या ताटात काय वाढून ठेवेल. तरीच ती पोरगी आजीकडे राहते बर का. पण ती आणि माई किती आनंदात असतात. माई किती जपतात तिला. आई वडिलांची अजिबात आठवण येऊ देत नसणार पोराला त्या. बघ ना, नात आणि आजी कसं अगदी मैत्रिणी सारखं राहतात नाही का ग? अरे देवा, पण आता माझं एक काम वाढलंय. काय काय झालंय? काय झालंय? अहो सांगा. अगं, चंद्रमोहन दादा आणि मैत्री दोघे एकमेकांच्या समोरासमोर यायच्या आत मला हे त्या चंद्रमोहन दादाच्या कानावर घातलं पाहिजे, नाहीतर मग हो बरोबर म्हणताय तुम्ही. ते काहीतरी बोलतोच करून. चला चला, मी आलो चालू. सांगा. थांबा ना. काय? हे घ्या. काय? हे घालून जा. तुला काय वेळ आहे का? काही गांभीर्य आहे का? वेळ काय, प्रसंग काय? असे इस्त्रीचे कपडे घालतात का कोणी अशा वेळी? काकू, हा मी इकडे आहे का? काकू, काय झालंय काकू? मी जाऊ का? अगं नाही, तू एकदम अशी प्रेमाने हाक मारलीस ना, तर मला असं वाटलं की सून म्हणून तू आलीच आहेस या घरात. ये ग बाळा. एक मिनिट काकू, मला एवढंच विचारायचं होतं की आता विघ्नेश अंघोळीला गेलाय, तर त्याची अंघोळ झाली तर मी केली तर चालेल का? त्याचं विचारण्यासारखं काय आहे? आणि त्याची अंघोळ होईपर्यंत वाट कशाला बघायला पाहिजे? अहो जाओ, तुम्ही त्याला बाहेर काढा. ठीक आहे, लगेच सांगतो. विघ्नेला सांगायला काय लागतं? नाही, अहो एवढं काही करायची गरज. आलोच मी, त्याला सांगतो लगेच. विघ्नेश, थांबा. नाही नको. थांबा. नको. माई कुठे यार? इथे दुखत? उठा. हॅलो. हा हॅलो, उठलीस का? हा, मी जरा वेळाने करतो मग फोन. नाही ऐक, मला बोलायचं तुझ्याशी आत्ता. थोड्या वेळाने नाही. अगं, पेशंट आहेत समोर. तू क्लिनिकला गेलायस का? पेशंट काय मी चौकात तपासतो का? हा ठीक आहे, मी आले लगेच. बाय. अगं हा कोर्स आपण सौमित्र, सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा. तुमचं झालं की मी बोलते. या आधीच्या तर आपण कंटिन्यू करू गोळ्या.
प्लस मला टेस्ट केल्यानंतर मग परत एकदा फोन करा. हो सर, करतो. हां ठीक आहे, मग मला कळवा काय येतंय आणि मग गोळ्या संपल्या की आपण भेटूच एकदा. थँक्यू सर. हां, वेलकम. तू व्हिडिओज का चेंज तरी करून यायचं, बिचारे कॉन्शियस झाले तुझ्यामुळे. तू आता कपड्यांवरून चेष्टा करणार आहेस का माझी? नाही म्हणजे मी काही सिरियस बोलूच नको. अगं मी जस्ट सांगितलं. मला काहीतरी सांगायचंय. हे ना आत्तापर्यंतचं डेंजर स्वप्न आहे. म्हणजे ना इतकं विचित्र स्वप्न मला कधीच पडलेलं नाहीये. काय झालं, मी 10वीचा पेपर लिहित होते. मी शांतपणे माझा पेपर लिहित होते आणि अचानक बाहेर दाटून आलं. असं अंधार झाला, जोराचा वारा सुटला, विजा चमकायला लागल्या, आमच्या डेस्कवरचे पेपर असे उडून जायला लागले आणि आमच्या हॉलमधले जे लाईट्स होते ना ते असे फ्लक्च्युएट व्हायला लागले, म्हणजे हॉरर फिल्म मध्ये होतात ना तसे. आणि त्या अंधारामध्ये एक मोठा प्राणी आमच्या क्लासमध्ये आला. सगळी मुलं ओरडत बाहेर निघून गेली. मलाही जायचं होतं पण मी इतकी घाबरले होते की मला उठताच येत नव्हतं. मी त्याच जागेवर बसून राहिले आणि त्या प्राण्याकडे बघितलं. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मग तो असं धप 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 असा पळत पळत माझ्याकडे यायला लागला. मला ओरडायचं होतं पण मला ओरडता येत नव्हतं. आणि मी त्या प्राण्याकडे नीट बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की त्याला 4 हात होते आणि 2 डोकी होती. त्यातलं एक डोकं माझ्या आईचं होतं आणि दुसरं माझ्या बाबांचं. तो प्राणी माझ्या जवळ येत होता. तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या हातातला पेपर असा हिसकावून घेतला. त्यामध्ये काय काय लिहिले असं त्यांनी वाचलं आणि त्याच्यावरून तो माझ्या अंगावर खेकसत होता. म्हणजे तो पिक्चर कुठला, तो मास्क मधल्या विलन सारखा तो माझ्या अंगावर ओरडत होता. आणि मी घाबरले आणि मला असं वाटत होतं की माझ्या कानाचे पडदे आता फाटणार आहेत, म्हणून मी वेड्यासारखी धावत सुटले. मग मी एका डोंगरावर गेले. त्या डोंगरावर मी पळत होते, तो प्राणी पण माझ्या मागे पळत होता आणि अचानक मी एका कड्यापाशी आले. तिथे मला जायला कुठेच जागा नव्हती, म्हणून मी एक पाय मागे घेतला आणि मी दरीत कोसळले. आणि मग मला अचानक जाग आली. मला असं स्वप्न का पडलं असेल सौमित्र? कुठला हॉरर सिनेमा पाहिला होता का? नाही, मी चॅपलिनचा सिटी लाईट्स पाहिला होता. तुला कसलं टेन्शन आलंय का, कसली भीती वाटते का? नाही. तुला साखरपुड्याचं टेन्शन आलंय का? नाही तसं असेल तर सांग मला, म्हणजे काही हरकत नाही. आपण आईला सांगूयात. म्हणजे नको असेल आत्ता तर नको करायला. डिसिजन कम्प्लिटली आपल्या हातातच आहे. हे ते टेन्शन नाहीये. मग तुला आलंय का टेन्शन साखरपुड्याचं? तुला PhD साठी वेळ हवाय. नाही, माझ्या आत्ता लक्षात आलं. म्हणजे खरं तर तुला वेळ हवाय, पण तू ते माझ्या नावावर खपवतोयस. तू माझ्या नावावर का बिल फाडतोस रे दरवेळी? तू म्हणलीस ना पसारा आवरून घे, आवरून घेते. मुंबईला कळवलंस का? नाही अगं मग डॉक्टरला तरी सांगितलंस का? माई, मला असं वाटते की काही गोष्टी माझ्या मी हँडल करायला हव्यात. हा माई बोल. हा अरे जरा खाली येतोस का? काय ग, काही सिरियस आहे का? सिरियस नाही आहे पण महत्वाचं आहे. बरोबर आलोच.